नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला हवं, बरोबर आहे. आणि चला आपण आज सुरू करूया त्याच मजेशीर ॲटिट्यूडमध्ये. कुठला चॅप्टर? त्याचं नाव आहे मॅग्नेटिक मटेरियल्स, बरोबर आहे. लास्ट टाइम आपण करंट इलेक्ट्रिसिटी बघितलेली होती, ठीक आहे. आता आपण बघणार आहे मॅग्नेटिक मटेरियल्स, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया काय? मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे. तर आपण सुरू करूया आजचा हा आपला चॅप्टर. त्याचं नाव आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. मग ॲज युजली आपण चॅप्टरमध्ये काय बघणार आहोत त्याचं एक थोडक्यात एक स्नॅप घेऊया. काय म्हणतात त्याच्यामध्ये? इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हे सुद्धा आपण बघणार आहोत. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम्स इन द मटेरियल. ओरिजिन कुठे होतंय? कशी होतंय मॅग्नेटिझम? ठीक आहे. म्हणजे काय आहे? नेमकं काय होतंय की काही मटेरियल्स मॅग्नेटिझम हे शो करतात आणि काही मटेरियल्स हे मॅग्नेटिझम शो करत नाही. बरोबर आहे. ते आपण इथे बघणार आहे. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्समध्ये, ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी पण हा टॉपिक महत्त्वाचा आहे, ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल हा एकदम तुमचं 2 स्टार 3 स्टार म्हणा, याच्यावर एरवी प्रश्न येतच राहतात, ठीक आहे. तुम्हाला डिफरन्शिएट करायला लागेल, ठीक आहे. चला, मी एक थोडक्यात सांगतोय की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते इंट्रोडक्शनमध्ये आपण बघूया. आय होप इंट्रोडक्शन. बघा, आपण बघतो नेचरमध्ये काही अशी सबस्टन्सेस असतात की जे मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी आपल्यामध्ये ठेवतात. पण काही असे सबस्टन्स असतात जे नाही ठेवत. मॅक्सिमम सबस्टन्स आपल्याला दिसतं की ज्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम नसतं, पण काही काही सबस्टन्स असतं त्याच्यामध्ये नॅचरली मॅग्नेटिझम असतं. बरोबर आहे. मग ते का बरं असतं त्याच्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये का बरं नसतं? ह्या गोष्टी आपल्याला इथे मुख्यतः बघायचं आहे. कोणत्या चॅप्टरमध्ये? मॅग्नेटिक मटेरियल्स. बघा, नावच दिले मॅग्नेटिक मटेरियल्स. मग असतं तर का बरं असतं? नसतं तर का बरं नसतं? ह्याच सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत, ठीक आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण बघूया. इंट्रोडक्शनमध्ये जर मला बोलायचं झालं तर मी हे असं म्हणू शकतो की आपल्याला एक लॉ माहिती आहे का? की जेव्हा आपण एक करंट कॅरिंग लूप एक मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो तर त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतोय. बरोबर आहे. आता अगदी त्याच याच्यानी जर समजा मी एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटच्या फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्यावर सुद्धा एक फोर्स ॲक्ट होणार. आणि समजा तो मॅग्नेट एका ॲक्सिसला पकडून असेल तर त्याच्यावर टॉर्क ॲक्ट होणार किंवा एक फोर्स ॲक्ट होणार त्याच्यामध्ये जर तो नसेल तर. आय होप दिस इज क्लिअर. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे काय की टॉर्क ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कॉईल किती असतं? ते टॉर्क असतं काय असतं बाळांनो? ते टॉर्क असतं तुमचं टॉर्क इज इक्वल्स टू म्यू इंटू बी है ना. म्यू क्रॉस बी हे टॉर्क असतं तुमचं. बरोबर आहे. हे लक्षात घ्या. म्यू काय आहे? मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द कॉईल. ठीक आहे. आता सर हे काय? हे आम्हाला नाही कळलंय. ते नाही कळणार सध्या. जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट बघू तेव्हा आपल्याला कळणार ते. ठीक आहे. तर आता सध्यासाठी एक काम करता येईल आपल्याला. फक्त हा तुम्ही तुमच्या डोक्यातून जाऊ द्या, एक पास होऊ द्या. एवढं लक्षात घ्या, की काय म्हणतोय, की समजा जर एखादी मॅग्नेट मी एका मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवत आहे आणि समजा त्याची ही ॲक्सिस जर मी पकडून ठेवतोय, तर त्याच्यावर दुसऱ्या मॅग्नेटमुळे एक फोर्स ॲक्ट होईल किंवा दुसऱ्या मॅग्नेटिक फील्डमुळे त्याच्यावर एक फोर्स ॲक्ट होईल आणि एक जर असं पकडून ठेवलं त्याच्यावर टॉर्क ॲक्ट होईल. दोनही साईडनी जर आपण पकडलं तर ते कपल ॲक्ट होणार आहे. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये टॉर्क बरोबर काय बोलतोय मी? टॉर्क बरोबर म्हणतोय एम क्रॉस बी है ना. आता एम काय आहे? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. कशाचं? बार मॅग्नेटचं. म्यू कशाचं होतं? कॉइलचं. एम कशाचं आहे? बार मॅग्नेटचं. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता सर टॉर्क म्हणजे काय? तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये मी क्लिअर केलेलं आहे बाळांनो. काय? एक रोटेटिंग इफेक्ट ऑफ फोर्स काय म्हणूया टॉर्क. म्हणजे समजा ही ॲक्सिस आहे अशी. एक एक ॲक्सिस नाही, एक मटेरियल आहे आणि याला जर मी हा पॉइंट जर फिक्स ठेवतोय आणि इकडून जर फिरवतोय असं, तर हा काय रोटेटिंग इफेक्ट मध्ये क्रिएट करतोय. यालाच म्हणूया काय आपण? टॉर्क. बरोबर. आता टॉर्क कॉईलवर पण ऍक्ट होतोय जेव्हा ती मॅग्नेटिक फील्डमध्ये सस्पेंड आहे त्याच्या थ्रू करंट जात आहे. कारण जेव्हा कॉईलमधून करंट जात आहे तेव्हा कॉईल ॲज अ काय बिहेव करत आहे? मॅग्नेट. बरोबर आहे. मग मॅग्नेट तो ऑलरेडी मॅग्नेट आहे. मग त्याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणारच. तो किती आहे? एम. आणि म्हणूनच टॉर्क जर मी तसं त्या पोझिशनवर ठेवलं तर ते मला किती मिळणार आहे? टॉर्क बरोबर एम क्रॉस बी. आय होप दिस इज क्लिअर. हे थोडीशी थेअरी आहे. तुम्हाला इथे सांगितलेलं आहे मी. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे बार मॅग्नेट आहे. तर बार मॅग्नेटला 2 पोल असतात. है ना. बार मॅग्नेट 2 पोल्स. काय 2 पोल्स? सर काय सांगताय? आम्हाला सगळं माहिती आहे. आमचं कशाला सर टाईमपास करताय?
बेटा कसं आहे, काही काही गोष्टी थोडंसं डोक्यातून गेलेल्या बऱ्या असतात. ठीक आहे, 2 मिनिटाचं काम आहे बाळांनो. 2 पोल्स नॉर्थ अँड साऊथ. ठीक आहे. आता 2 पोल असल्यामुळे त्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट राहणार आहे आणि ती मॅग्नेटिक डायपोल तुम्हाला एमनी दर्शवता येतं है ना. अँड इट हॅज डायपोल मोमेंट. ठीक आहे. त्याच्याने ज्याला कशाने आपण डिनोट करतो, एम वेक्टरनी आपण डिनोट करतो. ठीक आहे. आय होप एवढं तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये क्लिअर झालेलं असेल. एवढं लक्षात ठेवा, बार मॅग्नेट आहे, 2 पोल आहे, नॉर्थ आहे, साऊथ आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट राहणार आहे आणि तेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्हाला करंट कॅरिंग लूप इन द मॅग्नेटिक फील्डला सुद्धा राहणार आहे. ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. मग टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, आपण आत्ताच बघा, आपण जे बघितलं तेच एक्सप्रेशन इथे आहे. त्याचसोबत याच्यामध्ये तुम्हाला काय प्रूफ करायचं आहे बघा. ऍक्च्युली ह्याचं टॉपिकचं जे नाव आहे ते काय असायला पाहिजे होतं माहिती आहे, त्याला हे असायला पाहिजे होतं की जर एक बार मॅग्नेट एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवतोय, समजा असा आहे, अलाईन आहे आधी, आणि त्याला हलकंसं डिस्प्लेस करून मी सोडतोय, तर तो असं मोशन परफॉर्म करेल. हे बघा, मी असं ठेवतोय, हलकंसं केलं, सोडलं की ते असं असं परफॉर्म करेल. तर मला वाटतं हे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे. आपण अँग्युलर एसएचएम आहे. आपण सेकंड चॅप्टरमध्ये म्हणजे ऑसिलेशनमध्ये बघितलं होतं की जेव्हा बार मॅग्नेटला आपण डिस्प्लेस करतो त्याच्या मेन पोझिशनपासून, ठीक आहे, आणि स्मॉल अँगलनी करतोय, तर त्याच्यावर आपण तो डिफरन्शियल इक्वेशन लावलेला होता. तुम्हाला लक्षात येत असेल तर, बरोबर. तोच डिफरन्शियल इक्वेशन इथं ॲज अ प्रूफ तुम्हाला इथे करायचं आहे. तर ॲक्च्युली ठीक आहे, टॉर्क ॲक्टिंग तर आहेच, पण तिथे 2 तुमच्या फॉर्म्युल्यामध्येच संपत आहे. अल्टिमेटली तुम्ही इथे काय प्रूफ करताय की जेव्हा एखादी बार मॅग्नेट आहे, त्याला डिस्प्लेस करताय मीन पोझिशनपासून किंवा ह्या पोझिशनपासून बिलकुल छोट्याशा अँगलला, ज्याचं नाव आहे थीटा किंवा छोटा थीटा, तर तो काय परफॉर्म करते, तुमचं अँग्युलर एसएचएम परफॉर्म करतोय. आणि ते कसं होतं हे आपण समोर बघू. तुम्हाला माहिती आहे की जर आपण हे इक्वेशन काढलं, काय डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0, आपल्याला एस एच एम मिळतंय. बरोबर आहे. चला मग बघूया इथे काय होतं बघा. तुम्हाला माहिती आहे टॉर्क टॉर्क बरोबर काय मिळतंय तुम्हाला, एम क्रॉस बी मिळतंय. बरोबर आहे. तर मी टॉर्क बरोबर लिहू शकतो एम बी साइन थीटा, टॉर्क आहे. ठीक आहे. आता सांगा मी काय म्हणतोय, समजा हे नॉर्मल पोझिशन आहे ज्याच्यावर कुठलाच फोर्स ऍक्ट होत नाहीये. आता जर मी याला असं असं करण्याचा प्रयत्न करत आहे है ना, तर मला वर्डन करावं लागेल. का बरं करावं लागेल, बघा ही मॅग्नेटिक फील्ड आहे, इकडून इकडे जात आहे, म्हणजे हे तुमचं नॉर्थ पोल आहे आणि हे आहे तुमचं साऊथ पोल. ठीक आहे, आलं लक्षात. आता बघा काय होत आहे, साऊथ टू नॉर्थ हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं. जसं मायनस टू प्लस इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, तसंच साऊथ टू नॉर्थ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे. मग तुम्ही जर इथे बघितलंय, ठीक आहे, की हा नॉर्थ आणि हा साऊथ, आता मी ह्याला इकडे करतोय बघा, तर मी नॉर्थ कडून याचं जे मॅग्नेटचं जे साऊथ पोल आहे ते नॉर्थ पासून दूर घेऊन जातोय. नॅचरली काय व्हायला पाहिजे, ते जवळ जायला पाहिजे. आणि हा जो साऊथ आहे तो नॉर्थच्या जवळ जायला पाहिजे. मी त्याला काय करतोय, दूर नेतोय. म्हणजे मला अपोजिंग फोर्सच्या अगेन्स्ट ते काम करायचं आहे आणि तेच काम किंवा तेच वर्क त्या पोझिशनमध्ये काय स्टोअर होतं, ॲज ए पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. मग पोटेन्शियल एनर्जीचं जर मी गोष्ट केलं, यू बरोबर काय होणार आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू थीटा है ना, टाऊ ऑफ थीटा इंटू डी थीटा. टोटल पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये काय स्टोअर आहे, यू एम आपण पकडून घेऊया. ठीक आहे. मग टॉर्कचं काय आहे याच्यामध्ये, एम बी साइन थीटा टी थीटा है ना, कुठून इंटिग्रेट करूया आपण, 0 टू थीटा एम. आलं लक्षात. याला जर तुम्ही सॉल्व्ह केले तुम्हाला काय मिळतंय बघा, यू एम बरोबर मिळतोय तुम्हाला मायनस एम बी कॉस थीटा है ना. साइन थीटाचं इंटिग्रेशन काय मिळतंय तुम्हाला, साइन थीटाचं इंटिग्रेशन तुम्हाला काय मिळतंय, तुम्हाला मिळतंय मायनस कॉस थीटा. तोच मायनस कॉस थीटा मी तिथे लिहिलेला आहो आणि हां, तोच मायनस कॉस थीटा मी तिथे लिहिलेला आहो. बरोबर आहे. आणि आपण जेव्हा इंटिग्रेट करतो 0 टू थीटा, तर थीटा तिथे राहणारच आहे, कारण 0 तर आपण त्याला गृहीत धरूया नाही. ठीक आहे. चला, तर हे झालं तुमचं काय, एनर्जी स्टोर्ड इन दॅट पोझिशन, त्या पोझिशनमध्ये झालेली स्टोर्ड एनर्जी हे तुम्हाला इथे मिळालेली आहे. मग बघा, जर समजा, एक सेकंड, मी इथं लिहिण्यापेक्षा इथेच करून घेतो. ठीक आहे. एकदम वाजवी दिसेल आणि छान सुद्धा दिसेल तुम्हाला. हां, काय आलेलं तुमचं,
यू एम बरोबर काय मायनस एम बी कॉस थीटा. ठीक आहे. आता बघा मी काय म्हणतोय, इफ थीटा इज इक्वल्स टू 0 डिग्री, तर यू एम बरोबर किती मिळते तुम्हाला? यू एम बरोबर मिळते मायनस एम बी. आहे का बघा. थीटा जर 0 असेल तर हे काय मिळते तुम्हाला? मायनस एम बी इथे आहे. मग समोर चालतोय मी, इफ थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे. तर यू एम बरोबर किती मिळते तुम्हाला? 0. आणि इफ थीटा बरोबर 180 डिग्री है ना, यू एम बरोबर तुम्हाला मिळतोय एम बी है ना. हे बघा, हे मायनस आहे, कमीत कमी एनर्जी आहे. तर हे काय होणार तुमची? ही स्टेट होणार तुमची काय? स्टेबल है ना. स्टेबल, मोस्ट स्टेबल स्टेट. आणि हे काय होणार? मोस्ट अनस्टेबल स्टेट. अनस्टेबल. तर हे काय शिकवलं? नाही कळलं बघा, तुम्हाला सांगतोय मी. हे दिसतंय तुम्हाला? आता जसं फॉर एक्झाम्पल मी ह्या पोझिशनमध्ये ठेवतोय, ठीक आहे. असं घेऊन येतो तर 90 होणारच आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. असं ठेवतोय, ठीक आहे, आणि असं ठेवतोय, हे 90 होत आहे. 90 जर झालंय तर कॉस 90 काय बनतंय तुमचं? 0. आणि ह्या केसमध्ये तुम्हाला तेवढी स्टॅबिलिटी नाही मिळत जेवढी कुठल्या अँगलवर मिळते बघा, जेवढी तुम्हाला मिळते अँगलवर 180. कारण 180वर काय होतंय तुमचं? एम बी, अनस्टॅबिलिटी. 180वर काय मिळतं तुम्हाला? एम बी. तर हा मोस्ट अनस्टेबल स्टेट आहे. स्टॅबिलिटी कुठे मिळते तुम्हाला? जेव्हा थीटा इज इक्वल्स टू किती आहे? 0. म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यामध्ये अँगल 0 असला पाहिजे? तुमचं बी आणि एम मध्ये तुमचा अँगल 0 असला पाहिजे. तेव्हा तुम्हाला काय मिळतंय? तुम्हाला काय मिळतं त्याच्यामध्ये? मोस्ट स्टेबल स्टेट मिळाला पाहिजे. आणि मग जेव्हा ते 180 असतं तेव्हा ते तुम्हाला काय मिळते? मोस्ट अनस्टेबल स्टेट. मोस्ट अनस्टेबल स्टेट इन द सेन्स व्हॉट, की तेवढं तुम्हाला त्याच्यावर वर्क डन करावं लागतं. जसं असं करून इकडे केलंय तर मोस्ट अनस्टेबल स्टेट. इथे मीडियम, इथे स्टेबल. हे बघा, तेच दिलेलं आहे. ठीक आहे. चला, हे कळलं का तुम्हाला? एकदा बघा, हे बघा 0 है ना. या पोझिशनवर कसं आहे? काहीच तुम्हाला वर्क डन करावं नाही लागत. मग इथे घेऊन या 90, हे काय? स्टेबल स्टेट. इथे घेऊन या 90 आणि याला इथे परत घेऊन या असं रिव्हर्समध्ये. हे काय होतं? 180 म्हणजे मोस्ट अनस्टेबल स्टेट. म्हणजे तुम्ही असं जर ठेवणार तर ऑटोमॅटिक असं होण्याचा प्रयत्न करणार, म्हणून काय त्याला म्हणायचं? मोस्ट अनस्टेबल स्टेट. आय होप दिस इज क्लिअर. थोडंसं रिवाइंड करून तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे. फाईन. आय होप दिस इज क्लिअर. समोर चालूया. लोकेशन ऑफ मॅग्नेटिक पोल ऑफ ए करंट कॅरिंग लूप. हे ॲक्च्युली तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटमध्ये व्हायला पाहिजे होतं, पण ते ठीक आहे, इट्स ओके. आपण त्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. चला, तर आपण करंट कॅरिंग लूप घेऊया. ठीक आहे. एक असं घेतोय, ठीक आहे, लूप. हा एक लूप आणि आणखी एक दुसरा लूप घेईन मी. ठीक आहे. ठीक आहे, 2 लूप घेतलेत. छोटे मोठे आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग कसं करतोय बघा, मी एक अँटी क्लॉकवाईज घेतोय, अँटी क्लॉकवाईज, आणि एक घेतोय क्लॉकवाईज. राईट हँड थंब रूल नेहमी लक्षात ठेवायचं. बघा, असं करतं, हे क्लॉकवाईज आहे, हे बघा असं जात आहे क्लॉकवाईज. खाली काय येणार तुमचं? नॉर्थ. वर काय येणार तुमचं? साऊथ. क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. वर काय येणार तुमचं? नॉर्थ. खाली काय येणार तुमचं? साऊथ. हे कसं केलं सर? काही नाही, सिम्पल आहे. बघा, समजा करंट, आता बघा आपण घडीचा काटा असं बघतो की नाही. आता समजा की तुम्ही घडी बघताय, ही घडी आहे है ना. आता घडीचा काटा कसा फिरतो? असा फिरतो. हा काय झाला? क्लॉकवाईज. काय करायचं? हे असं ठेवायचं. माझं बोट आता हे कसं चाललंय? हे काय चाललंय? क्लॉकवाईज. अंदर त्या लूपच्या त्या पलीकडे काय मिळणार तुम्हाला? नॉर्थ. इकडे काय मिळणार तुम्हाला? साऊथ. अँटी क्लॉकवाईज घ्या. ठीक आहे. आता अँटी क्लॉकवाईज म्हणजे इकडून असं जाणार, सॉरी, इकडून असं जाणार. मग हे बघा असं. इकडे काय येणार? नॉर्थ. त्याच्या पलीकडे काय येणार? साऊथ. बस तेच आहे कन्सेप्ट. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट रूल आहे. तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटमध्ये बिलकुल मिळणार आहे. नो इश्यू, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं. ओ, ठीक आहे. काय ठेवायचं की असं जर असेल तर इकडे साऊथ, इकडे नॉर्थ. असं जर असेल तर इकडे नॉर्थ आणि इकडे साऊथ. दॅट्स इट. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन द मटेरियल हा थोडासा बढिया पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये ह्या चॅप्टरचं गूढ लपलेलं आहे. म्हणजे काय बघा, काही मटेरियल्स मॅग्नेटिझम शो करतात, काही मटेरियल्स मॅग्नेटिझम शो नाही करत. मग असं का बरं? असं काही गोष्टी आहेत ज्याच्यावर डिपेंड आहे. बघा, आपल्याला हा रूल जर लक्षात असेल, हा रूल सध्या लक्षात राहू द्या. कुठला?
एखादी करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्याच्या अवतीभोवती काय क्रिएट होत आहे? मॅग्नेटिक, हे तुम्हाला माहिती आहे. अ करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. बरोबर. आणि जर समजा मी तो करंट एक लूपमध्ये घेतोय, है ना, हे बघा, असं जर करंट असेल तर अशी मॅग्नेटिक फील्ड असतं. ठीक आहे. आणि एक जर लूप असेल ना, असं एक लूप असेल, एक वायरचं लूप असेल, आपण असं जर समजा लूप घेतलंय आणि इथून जर समजा करंट फ्लो होत असेल तर याच्या समोर आणि याच्या मागे पोल्स क्रिएट होतात मॅग्नेटिक, नॉर्थ आणि साऊथ, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय समजून. बरोबर. मग मला सांगा, असं जर असेल की बाबा करंट कॅरिंग लूप बिहेव्स ॲज अ मॅग्नेटिक डायपोल, है ना. मी इथे लिहून घेतो एक तुमच्या सोयीसाठी, काय? करंट कॅरिंग लूप, करंट कॅरिंग लूप acts as magnetic dipole, acts as magnetic dipole. ठीक आहे. करंट कॅरिंग लूप ॲक्ट्स ॲज मॅग्नेटिक डायपोल, हे आपल्याला सध्या लक्षात ठेवायचं. मग जर तुम्ही विचार केले, जर करंट कॅरिंग लूप जर मॅग्नेटिक डायपोल होत असणार तर तुम्ही ॲटमच्या अंदर चला. ॲटमच्या अंदर तुम्हाला काय दिसतंय? एक न्यूक्लियस दिसते आणि त्याच्या अराउंड काय फिरतंय? इलेक्ट्रॉन. त्याच्या अराउंड काय फिरतंय? इलेक्ट्रॉन. मग मी असं इमॅजिन करू शकतो का की ज्या लूपमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहे, म्हणजे त्या लूपमधून चार्ज फ्लो होत आहे? भलेही तिथे कुठला वायर नसेल, पण त्या लूपमधून चार्ज जात आहे ना, मग तोच लूप ॲज अ मी का गृहीत धरणार, तोच लूप मी गृहीत धरणार ॲज ए करंट लूप. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की सर ॲटममध्ये तर एवढे इलेक्ट्रॉन्स असतात, मग प्रत्येक इलेक्ट्रॉन लूप फॉर्म करतील, किंवा चार्ज मोशनमध्ये असेल तर ते करंट फॉर्म करेन, आणि करंट जर फॉर्म करेल तर ते काय बिहेव करेल? ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. बरोबर आहे. पण हे इलेक्ट्रॉन तर सगळ्याच ॲटममध्ये असतात, मग सगळेच व्हायला पाहिजे तुमचे काय? मॅग्नेटिक मटेरियल. पण तसं नाही होत. मॅग्नेटिक मटेरियल्स हे मॅग्नेटिझम केव्हा शो करतात? ठीक आहे, जेव्हा मी काय म्हणणार की ॲटम्स हॅव्हिंग ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ॲटम हॅव्हिंग ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. असं का बरं सर? बघा मी काय म्हणतोय. जेव्हा इलेक्ट्रॉन्स ऑड नंबरमध्ये असतात, इव्हनमध्ये नसतात, तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम होण्याची शक्यता फार जास्त असते, किंवा ते मॅग्नेटिक डायपोल बिहेव करतात. पण ॲज अ होल सबस्टन्स ते मॅग्नेटिक मटेरियल बिहेव करतातही आणि नाही, ते पॉसिबिलिटी आहे. समोर बघू आपण काय आहे त्याच्यामध्ये. की जसं तुम्हाला आता सांगितलं मी, काय की ॲटम्स जर ऑड असतील, ॲटम्स ॲटॉमिक नंबर जर तुमचं ऑड असेल तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी असण्याची शक्यता आहे, आणि जर इव्हन असेल तर नाही आहे. पण फक्त हाच एक ऑर्बिटल अँग्युलर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट नसतं, पण स्पिन सुद्धा असतं, है ना. तर काही तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स पण मिळतील, आपण बघणार आहोत समोर. ठीक आहे. चला, तर आपण हे बघितलंय का आतापर्यंत की करंट कॅरिंग लूप ॲक्ट ॲज द मॅग्नेटिक डायपोल, आणि atoms having odd number of electrons are likely to exhibit, है ना, are likely to exhibit, ठीक है, are likely to exhibit what? Magnetic properties. ठीक आहे. आर लायकली टू एक्झिबिट व्हॉट? मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन सुद्धा काढायचं आहे. कशाचं? मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. त्याच्या आधी मी तुम्हाला असं लिहून देऊ शकतो याच्यामध्ये, काय की ओरिजिन, है ना, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम, हे फायनल म्हणजे तुमचा आन्सर राहणार आहे ह्या टॉपिकचं. काय? ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम, ओके, लाईज इन दी सर्क्युलेटिंग चार्जेस. कशामध्ये असतात? लाईज इन दी सर्क्युलेटिंग चार्जेस. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे की सर्क्युलेटिंग चार्जेस असेल तर त्याच्यामधून तुम्हाला मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी मिळू शकते. ठीक आहे. चला, आता कसं, एक जर समजा एक इलेक्ट्रॉन आहे तर रिव्हॉल्व होता न्यूक्लियसच्या अराउंड, तर त्याचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती? ठीक आहे. ते करण्याच्या आधी एक लक्षात ठेवा की जे तुमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे ना, एम, है ना, एम, ते कशा कशाच्या बरोबर असतात? एम ऑर्बिटल प्लस एम स्पिन. काय असतं तुमचं? एम ऑर्बिटल प्लस एम स्पिन. स्पिन, है ना, म्हणजे
तो असा फिरतोय, त्याच्यानी तर तुमचं लूपमध्ये तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट तर मिळेलच, पण स्पिन होतंय म्हणजे स्वतःभोवती सुद्धा फिरतोय, त्याच्याने सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळतंय. याच्यामध्ये ऑर्बिटल आपण बघणार आहे. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ते बरोबर काय असतो? आय इंटू ए असतो. है ना? तर आता आय इंटू ए कुठून आणलं? आय काय आहे? करंट थ्रू द लूप. ए काय आहे? एरिया ऑफ द लूप. आणि याला जर आपण एननी मल्टिप्लाय केलं तर समजा एन नंबर ऑफ लूप जर असतील तर तो बनतो एन आय ए. एवढं लक्षात ठेवायचं. इथे आय म्हणजे काय होणार आहे? आय म्हणजे काय? चार्ज अपॉन टाइम म्हणजे ई अपॉन टी घेतोय 2 मिनिट आणि इथे ए ठेवतोय. समोर जाऊया आपण. ई का बरं घेतलं? कारण एकच इलेक्ट्रॉन आहे बाळांनो. है ना? म्हणून एकच चार्ज. ठीक आहे. आता एरिया काय होणार आहे? पाय आर स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे. आणि टाइम हे ना टाइम पिरियड तो किती होणार आहे? म्हणजे एक टोटल कंप्लीट करायला सर्कल कंप्लीट करायला किती डिस्टन्स कव्हर करतो? 2 पाय आर आणि वेलॉसिटी समजा जर मी व्ही पकडली तर इथे काय बनतंय? ई अपॉन 2 पाय आर व्ही वर जाणार आणि हे होणार तुमचं पाय आर स्क्वेअर. आता बघा पाय पाय कॅन्सल होत आहे, आर आर कॅन्सल होतोय. म्हणजे तुम्हाला काय मिळतं इथे? एम ऑर्बिटल बरोबर तुम्हाला काय मिळतोय? हाफ ई व्ही आर. याला तुम्ही अँग्युलर मोमेंटमच्या बी टर्ममध्ये तुम्ही लिहू शकता. जसं एम ईने जर मल्टिप्लाय केलं वर आणि खाली तर तुम्हाला काय मिळतं बघा इथे? ई अपॉन ट्वाइस एम ई है ना. आता एम ई व्ही आर म्हणजे एल अँग्युलर मोमेंटम जे आपण बघितलंय पहिल्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. आणि ह्या ई अपॉन ट्वाइस एम ईला म्हणतात गायरोमेट्रिक रेशो. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये बोहर्सचे पॉस्च्युलेट सुद्धा ऍड केलेले आहेत आपल्या सिलेबसमध्ये, पण सध्या इथे राहू द्यायचं कारण त्याला आपण तिथे कव्हर करणार आहोत. कुठे कव्हर करणार आहोत? स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियामध्ये. ठीक आहे. तर हे झालं काय तुमचं ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ सर्क्युलेटिंग चार्ज दॅट इज इलेक्ट्रॉन. दॅट्स इट अराउंड द न्यूक्लियस. मग मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी काय? आता मॅग्नेटायझेशन काय आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी काय हे तुम्हाला सांगतोय मी. आता ते कसं बघा तुम्हाला सांगतोय. सपोज करा मी तुम्हाला आताच सांगितलं एक इलेक्ट्रॉन जर आहे आणि तो ॲटम भोवती फिरत आहे तर त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार. पण समजा दुसरा इलेक्ट्रॉन अपोजिट डायरेक्शननं फिरत आहे तर ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॅन्सल होऊन जात आहे. म्हणून इव्हनमध्ये नेट डायपोल मोमेंट आपल्याला मिळण्याची शक्यता कमी असतं आणि ऑड इलेक्ट्रॉन जर असतील एखाद्या ॲटममध्ये तर आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळण्याची शक्यता ही खूप जास्त असते. बरोबर आहे. मग मी काय करतो? एक सबस्टन्स घेतोय 2 मिनिटासाठी असं गृहीत धरतो. एक सबस्टन्स घेतोय आणि मी गृहीत धरतो की हे न्यूक्लियस आहेत, ते तिथले ॲटम्स आहेत आणि त्याचं ते न्यूक्लियस आणि हे त्याच्या अराउंड काय फिरत आहेत? तुमचे इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. है ना? लाईक दिस. ठीक. बरोबर. असे तुमचे काय फिरते? तुमचे इलेक्ट्रॉन फिरतंय. हे तुमचे न्यूक्लियस आहे सेंटर, त्याच्या अराउंड काय फिरतंय? तुमचे इलेक्ट्रॉन्स फिरतंय. आता बघा मी तुम्हाला काय म्हणतोय. आता गृहीत धरा की हे हायड्रोजन गॅस आहे. गृहीत धरा म्हणजे एकच इलेक्ट्रॉन. एकच इलेक्ट्रॉन म्हणजे प्रत्येकाची काही ना काही मोमेंट असेल, डायपोल मोमेंट असेल डेफिनेटली. मग त्या डायपोल मोमेंटची डायरेक्शन का एकाच लाईनमध्ये आहे का? नाही. त्या वेगळ्या-वेगळ्या याच्यामध्ये राहू शकते आणि म्हणून मी ह्याच डायग्रामला असं डिनोट करू शकतो, की बघा यांची डायपोल मोमेंट जी आहे ती रँडमली अरेंज आहे. है ना? डायपोल मोमेंट कशी आहे त्याची? रँडमली अरेंज आहे. म्हणून एका पर्टिक्युलर डायरेक्शनला कुठलाही डायपोल मोमेंट नसतो आणि म्हणून ॲज अ होल हा सबस्टन्स काय बिहेव करतो? नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स ॲज अ होल. पण त्यातला एक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे. बरोबर आहे. मग मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? मॅग्नेटायझेशन म्हणजे काय? बघा, आता ह्याची डायपोल मोमेंट प्लस याची म्हणजे सगळ्यांची डायपोल मोमेंट आपण ॲड करायची. डिवायडेड बाय त्या व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स करायचं म्हणजे काय झालं तुमचं? मॅग्नेटायझेशन. नेट डायपोल मोमेंट अपॉन काय? व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज व्हॉट? मॅग्नेटायझेशन. तर मॅग्नेटायझेशन म्हणजे काय तुमचं? बघा, मॅग्नेटायझेशन इज द रेशिओ ऑफ काय? नेट डायपोल मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्सेस.
आलं का लक्षात? याला आपण ह्याच्याने कसं लिहू शकतो? एम बरोबर एम नेट अपॉन काय? व्हॉल्यूम. आय होप दिस इज क्लिअर. बरोबर आहे. म्हणजे काय? किती मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे एका पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये, युनिट व्हॉल्यूममध्ये, त्याला काय म्हणूया आपण? मॅग्नेटायझेशन. ते कॅपिटल एमनी डिनोट होतंय आणि याचं तुम्हाला युनिट आहे, ठीक आहे, युनिट आहे एम्पियर पर मीटर. युनिट एम्पियर पर मीटर. आय होप दिस इज क्लिअर. ओके. याच्यामध्ये थोडेसे डेरिव्हेशन्स आहेत. म्हणजे एक असं आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे की एक लूप सोलेनॉइड घेतलेलं आहे. असं सोलेनॉइड समजा, हे एक सोलेनॉइड आहे. आता आपल्याला सोलेनॉइडच्या अंदरची मॅग्नेटिक फील्ड बी असते म्यू नॉट एन आय. ठीक आहे. बी इज इक्वल्स टू म्यू नॉट एन आय. एवढं लक्षात घ्या. हाच तुम्हाला एक्सप्रेशन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटमध्ये सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात घ्या की सोलेनॉइडच्या अंदरची जे फील्ड आहे ते किती आहे तुम्हाला? म्यू नॉट एन आय. किती आहे? म्यू नॉट एन आय. ठीक आहे. आणि याच्या अंदर जे आहे ते मी एक मटेरियल प्लेस केलेलं आहे. ठीक आहे. हा मटेरियल प्लेस केलेला आहे. एक सेकंड. मटेरियल इन द सेन्स एक रॉड प्लेस केलेली आहे अशी. ठीक आहे. आता मी हे गृहीत धरतोय की ह्या मटेरियलच्या अंदर मॅग्नेटायझेशन होत आहे. ते किती होत आहे तुमचं? म्यू नॉट इंटू एम. एम काय आहे तुमचं? मॅग्नेटायझेशन. आणि म्यू नॉट काय आहे? परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस. दॅट्स इट. बघा सर, आम्हाला हे नाही, एवढं लक्षात घ्या. एक करंट कॅरिंग लूप असेल, है ना? मग आता करंट कॅरिंग लूप असेल तर त्याच्यामध्ये काय क्रिएट होईल? मॅग्नेटिक फील्ड. मग किती होईल? तर बी इज इक्वल्स टू म्यू नॉट एन आय. एन काय आहे? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. आय काय आहे? करंट थ्रू दॅट लूप. म्यू नॉट काय आहे? परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस. सर परमियाबिलिटी नाही कळते आम्हाला, एप्सिलॉन नॉट पण आम्हाला नाही कळलेला. एप्सिलॉन नॉट म्हणजे काय आणि परमियाबिलिटी म्हणजे काय? बघा, एक सांगतो, दुसऱ्याचा अर्थ तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. परमियाबिलिटी, आता मी इथे परमियाबिलिटीची गोष्ट करतोय. परमियाबिलिटी म्हणजे काय बाळांनो? की एखाद मीडियममध्ये, है ना, मॅग्नेटिक फील्ड सेट होऊ शकते की नाही होऊ शकत, किंवा किती होऊ शकते, हे कशाने आपल्याला कळतं? म्यू नॉट. परमियाबिलिटी. परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस म्हणजे फ्री स्पेस जे दिसतंय याच्यामध्ये किती मॅग्नेटिक फील्ड सेट होऊ शकतं ते सांगतं. समजा दुसरं घेतलंय आपण, आयरन घेतलंय किंवा दुसरं काही मॅग्नेशियम घेतलंय, मग त्याचं परमियाबिलिटी वेगळं राहणार. मग ते आपल्याला सांगणार काय? की याच्यामध्ये किती मॅग्नेटिक फील्ड सेट होऊ शकतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, बघा, इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक फील्डची जर मी गोष्ट करणार, ठीक आहे, मला सांगा एखादी कंडक्टर असेल तर त्या कंडक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड सेट होईल. पण एअरमध्ये होईल का? नाही. कारण एअर थ्रू इलेक्ट्रॉन जाणं कठीण आहे, पण कंडक्टर थ्रू इलेक्ट्रॉन जाणं सोपी आहे. मग परमियाबिलिटी कोणाची चांगली? कंडक्टरची की एअरची? कंडक्टर. त्याच प्रकारे तुमचं काय आहे? परमियाबिलिटी कशाबद्दल असतं? मॅग्नेटिक फील्डबद्दल. परमिटिव्हिटी, ठीक आहे, परमिटिव्हिटी कशाबद्दल असतं तुम्हाला? इलेक्ट्रिक फील्डसाठी असतं. बरोबर आहे. तर तेच आहे. तर आता बघा, हे मॅग्नेटायझेशन आहे. ठीक आहे ना. हे काय आहे तुमचं? मॅग्नेटायझेशन. आपण आत्ताच बघितलं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. आता हा एक तुमचं मटेरियल असणार आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे आणि त्याचं व्हॉल्यूम असणार आहे. ते मिळालं मॅग्नेटायझेशन. बरं, ते त्याची गोष्ट झाली. पण त्याच्यामध्ये सेट होण्याची किती ऐपत आहे? तर ते किती? म्यू नॉट. म्यू नॉट ते दर्शवतंय. म्हणून बी एम बरोबर म्यू नॉट एम काय सांगतंय तुम्हाला? की म्यू नॉट फ्री स्पेस है ना, ते ते तुम्हाला काय सांगते? की त्या मटेरियलमध्ये किती तुमची मॅग्नेटिक फील्ड सेट होते त्याच्याबद्दल ते तुम्हाला काय देते? आयडिया देते बाळांनो. ठीक आहे. मग टोटल मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड काय होणार आहे? बघा, टोटल मॅग्नेटिक फील्ड बी टोटल बरोबर काय? तर तुमचं बी नॉट प्लस बी एम. ठीक आहे. मला वाटतं स्क्रीन थोडं असं प्रॉब्लेम देतं. मी खाली करतोय. काय म्हणतात तुम्हाला? बी बरोबर हां, बी नॉट प्लस बी एम. बी नॉट कशाची? ती वरची है ना, सोलेनॉइडमुळे होणारी. आणि बी एम म्हणजे काय? तुमची त्या मटेरियलमुळे. मग ते किती आहे बघा? म्यू नॉट एन आय प्लस म्यू नॉट एम. ठीक आहे. आता बघा, मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्यू नॉट एच, हे इंटेन्सिटी. एच काय तुमचं? एच म्हणजे ते लक्षात घ्या की एचचा फॉर्म्युला काय बनतंय तुमचं? एचचा फॉर्म्युला बनतंय तुमचं
एन इंटू आय, हे काय तुमचं एच, परत म्यू नॉट है ना, बाहेर काढलं एच प्लस एम बरोबर ची इंटू एच सुद्धा होतो. ची काय आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, आणि एच इंटेन्सिटी. मग एच सुद्धा मी इथून बाहेर काढतोय, तर काय निघतंय बघा मला, म्यू नॉट एच. आता 1 प्लस ची जर आपण घ्यायला गेलो तर ते बनतंय म्यू आर, है ना, म्यू नॉट म्यू आर एच. रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणतात याला. आणि ह्याला जर दोघांना एक केलं तर मला मिळतंय बी बरोबर म्यू इंटू एच, है ना. तर हा एक्सप्रेशन झाला. कशाचं एक्सप्रेशन झाला बाळांनो, मॅग्नेटिक फील्ड, टोटल मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड विच हॅज अ पर्टिक्युलर मटेरियल. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. म्यू आर बरोबर 1 प्लस ची होते, हे लक्षात ठेवायचं. एच मॅग्नेटिक इंटेन्सिटी होते, हे लक्षात ठेवायचं. फाईन. चला, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. आता इथे आपण तेच बघणार आहे, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. आता भरपूरसे मटेरियल्स आहेत, ते सगळेच मटेरियल्स पूर्णच्या पूर्ण मॅग्नेटिझम नाही फॉलो करत, किंवा कमी नाही फॉलो करत. बरोबर आहे, लक्षात आलं मी काय म्हणतोय. मग काय होतं बघा, ते मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल है ना, व्हेन वी प्लेस डिफरंट मटेरियल, है ना, डिफरंट मटेरियल inside a magnetic field, inside a magnetic field, okay, they behaves differently. They behaves what? Differently. And accordingly they are categorized into diamagnetic, paramagnetic and ferromagnetic material. And accordingly they behaves as diamagnetic, okay, diamagnetic, paramagnetic and ferromagnetic materials. Ferromagnetic materials. ठीक आहे, आय होप दिस इज क्लिअर. म्हणजे आपण कुठल्याही सबस्टन्सला जर एखाद्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर ते वेगळे वेगळे बिहेव करू शकतात. ते कसे करतात तुम्हाला सांगतोय मी आता. ठीक आहे, चला समोर चलूया. पहिला काय आहे, डायमॅग्नेटिझम. असे काही सबस्टन्स असतात जनरली ज्याच्यामध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात किंवा इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, तर त्याच्यामध्ये इनहेरेंटली काही डायपोल मोमेंट असतच नाही, है ना. अशा मटेरियल्सला म्हणूया आपण डायमॅग्नेटिक मटेरियल, है ना. मी इथे लिहितोय पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, पेअर्ड ऑर ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पेअर्ड किंवा ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ह्या अशा सबस्टन्सेसमध्ये, त्याच्यामुळे त्यांना मॅग्नेटिक मोमेंट नसते. ठीक आहे, मग समोर काय, इट मूव्स. जेव्हा समजा यांना आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तो ते इट मूव्स फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट. स्ट्रॉंगर टू विच पार्ट? वीकर पार्ट. म्हणजे काय होतंय, हे रिपेल होत आहे. म्हणजेच काय, रिपेल्ड. आता बघा ना, एखाद्या जर सबस्टन्सला आपण स्ट्रॉंगर पासून वीकरकडे जातं, म्हणजे हा समजा इथे मॅग्नेट आहे, स्ट्रॉंगर इथे राहणार, वीकर इथे राहणार, तर इथून जर इकडे जाणार तर तो रिपेल होत आहे. बरोबर आहे. मग काय समोर, समोर काय, जर ह्या मटेरियलला आपण ठेवलंय ना एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर ते कसे अलाइन होतात मॅग्नेटिक फील्डला? परपेंडिक्युलर. कसे अलाइन होतात? परपेंडिक्युलर. इट बिकम्स perpendicular to external magnetic field.
ठीक आहे. ह्या काही त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, हे लक्षात ठेवायचं. याच्यावर सरळ तुम्हाला डिफरन्शिएशन विचारतात काय, की डिफरन्शिएट बिटवीन डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस, किंवा याच्यापैकी कुठलेही दोन पकडतात. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा पॉईंट आहेत, पण एवढे सफिशियंट आहेत सध्या तुम्ही लक्षात ठेवण्याकरिता. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही बघून घ्या. फाईन. आता याच्यामध्ये काय सांगतं बघा, की जेव्हा आपण असे मटेरियल फील्डमध्ये ठेवतोय तर त्या फील्डला ते असिस्ट नाही करत, तर ते रेजिस्ट करतात. म्हणजे काय, इट रिड्युसेस, है ना, इट reduces magnetic field in which it is placed, in which it is placed. ठीक आहे. ज्या मॅग्नेटिक फील्डमध्ये याला ठेवतात, है ना, त्याला हे काय करते, अपोज करते. बरोबर आहे. एवढं लक्षात ठेवायचं. इथे बघा, हे बघा, हे ओरिजिनली कशाला अशा असतील ना फील्ड लाईन्स, पण ते मटेरियल ठेवल्यामुळे ते फील्ड लाईन्स अशा शिफ्ट झाल्या. म्हणजे त्या मटेरियलमध्ये मॅग्नेटिक फील्ड सेट होऊ शकत नाही किंवा फारच कमी होत आहे. ठीक आहे. दॅट्स इट अबाउट डायमॅग्नेटिझम. आता पॅरामॅग्नेटिझमकडे वळूया. पॅरामॅग्नेटिझममध्ये काय असतं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. त्याच्यात पेअर्ड होते, याच्यात अनपेअर्ड ऑर ऑड इलेक्ट्रॉन्स मी असं लिहून घेतोय. ठीक आहे. आता ऑड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे किंवा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय होतं, याला प्रत्येक ॲटमला नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे, पण ते रँडमली अरेंज्ड आहे बघा. म्हणून या पूर्ण सबस्टन्सला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नसते. पण जर समजा याला आपण स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलंय, तर हे सगळे डायपोल जे आहेत ते त्या दिशेने अलाइन होतात आणि नंतर ते बिहेव करतात ॲज अ मॅग्नेट. हे बघा इथे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस ए, नो एक्सटर्नल फील्ड ए. बी, व्हेरी स्मॉल एक्सटर्नल फील्ड, बघा काही काही अलाइन होतं त्या डायरेक्शनला. आणि सी, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. हा सरळ प्रश्न आलेला तुमच्या एक्झाममध्ये, की वीक किंवा ॲब्सेंट्स ऑफ फील्ड आणि स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यावर पॅरामॅग्नेटिक मटेरियल कसे बिहेव करतात त्याच्याबद्दल तुम्हाला डायग्राम काढायचं, डायरेक्ट तुम्हाला मिळतंय. ठीक आहे. इथे काय आहे, मूव्स फ्रॉम वीकर टू स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द फील्ड. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. कुठून कुठे मूव्ह होत आहे, वीकर टू स्ट्रॉंगर, म्हणजे अट्रॅक्ट होतं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. समोर याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, की बा वेन इट गेट मॅग्नेटाइज, है ना, इट गेट मॅग्नेटाइज when placed in external magnetic field. External magnetic field. ठीक आहे. पण जसं आपण ते फील्ड रिमूव्ह करतो ना, ते परत आपल्या स्ट्रक्चरमध्ये येऊन जातात, है ना. इट गेट डिमॅग्नेटाइज वेन द फील्ड इज रिमूव्ड. ठीक आहे. एवढे सफिशियंट आहेत याच्यामध्ये आपल्याला बघण्यासाठी. हां, आता याच्यामध्ये काय, आता एकदा जर आपण ते मॅग्नेटाइज झालं म्हणजे ते मॅग्नेटिक फील्डला सपोर्ट करेल, तर मी असं म्हणू शकतो, इट असिस्ट्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, है ना. इट्स असिस्ट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एवढं लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये. फाईन. याच्या व्यतिरिक्त काय असतील, लाईक एक्झाम्पल आहेत, ते थोडंसं बघून घ्या. नॉट अ बिग डील. फेरोमॅग्नेटिझम. आता हे असे मटेरियल्स आहेत, है ना, हे असे मटेरियल्स आहेत की नॉर्मली काय असतात ना, यांच्यामध्ये एक ग्रुप ऑफ इलेक्ट्रॉन्सचा किंवा ग्रुप ऑफ ॲटमचा एक नेट डायपोल मोमेंट असतात. म्हणजे याच्यामध्ये सिंगल ॲटमचा विचार नाही करू आपण, ग्रुप ऑफ ॲटमचा विचार करू. म्हणजे काय, एका ग्रुप ऑफ ॲटमला नेट डायपोल मोमेंट असते, पण असे भरपूर ग्रुप्स असतात आणि ते एका दिशेला अलाइन नसतात, म्हणून ॲज अ होल सबस्टन्स तो मॅग्नेटिझम बिहेव किंवा प्रॉपर्टी शो करत नाही. हे दिलं असेल बघा, तुम्हाला सांगतोय. आता बघा, हा मटेरियल आहे. आता हे काय आहे तुमचं, हे एक एक ग्रुप्स आहे. त्या ग्रुप्सला काय म्हणूया आपण, डोमेन. किंवा ह्या पर्टिक्युलर एरियाला काय म्हणू बघा, हा जो पर्टिक्युलर एरिया आहे इथे, हे काय, डोमेन. ह्या दोघांच्या मधातला म्हणजे हा डोमेन आणि ह्या डोमेन मध्ये जे सेपरेशन आहे त्याला काय म्हणूया आपण, डोमेन वॉल, है ना. मी तुम्हाला सांगितलं की काय आहे, ग्रुप ऑफ डायपोल्स आहेत.
ग्रुप ऑफ डायपोल्स आहेत, पण ते आता इथे भरपूर असतील, समजा 1,000,000 इथे डायपोल असतील, पण ते सगळेच्या सगळे ह्या दिशेने अलाइन झालेत. इथे पण असतील, पण ते या दिशेने अलाइन झाल्यात. म्हणजे एक सिंगल ॲटमची गोष्ट नाही करतोय आपण, ग्रुप ऑफ ॲटमची गोष्ट करतोय, जे पर्टिक्युलर एक फॉर्म करतील. मग प्रत्येक डोमेनची वेगळी वेगळी दिशा आहे आणि बरोबर ते अलाइन नाही आहे एका दिशेला. मग ॲज अ होल तर मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणून बिहेव करेल का? नाही करेल. म्हणून त्याची नेट डायपोल मोमेंट त्यावेळेवर 0 राहणार. पण काही काही असं असतात की त्यांचे डोमेन्स एका दिशेला थोडेफार अलाइन असतात, म्हणून ते मॅग्नेटिझम शो करतात. ठीक आहे. तर फेरोमॅग्नेटिझम किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस काय आहे, याच्यामध्ये काय असतात, डोमेन असतात. द ग्रुप ऑफ dipole has a particular dipole moment or a particular aligns in the particular dipole aligns in the particular direction rather. ठीक आहे. चालेल. आपण याच्यामध्ये काय लिहू शकतो, याच्यामध्ये पण तेच आहे की लाईक काय ऑड और अनपेयर्ड, अनपेयर्ड नॉट पेयर्ड, ऑड और अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. ऑड और अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर मूव्स फ्रॉम अगेन तेच, मूव्स फ्रॉम weaker to stronger part of the field obviously. ठीक आहे. त्यानंतर परत काय सांगता येईल याच्यामध्ये की ह्याला जेव्हा आपण मॅग्नेटाइज करतो तर ते परमानंट मॅग्नेट सुद्धा बनवू शकतात, है ना. इट गेट मॅग्नेटाइज परमानंटली, इट गेट मॅग्नेटाइज परमानंटली. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे. बाकी मग काय तुमचे एक्झाम्पल्स येतील ते तुम्ही बघून घ्या एकदा, सोपं आहे त्याच्यामध्ये. फक्त फेरोमॅग्नेटिझम बद्दल हे लक्षात ठेवा, डोमेन स्ट्रक्चर असतात. मग जशी जशी तुमची मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असेल तसे तसे ते डोमेन्स त्या दिशेला अलाइन होतात. म्हणजे मी इथे लिहू शकतो डोमेन थेरी म्हणजे काय की नंबर ऑफ डोमेन अलाइन, ओके, नंबर ऑफ डोमेन अलाइन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे, इंटेन्सिटी और स्ट्रेंथ. मी इंटेन्सिटी लिहिण्यापेक्षा स्ट्रेंथ लिहिणार. ठीक आहे. अरे इंटेन्सिटी और द स्ट्रेंथ, स्ट्रेंथ स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आय होप दिस इज क्लिअर. फाईन. एवढं लक्षात ठेवायचं, हा डब्बा महत्वाचा आहे. दॅट्स इट. ठीक आहे. समोर चलूया. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता समजा एखादी फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, म्हणजे नॅचरली त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट्स आहे. इट्स अ फेवरेबल सबस्टन्स टू गेट द मॅग्नेटिक मटेरियल, म्हणजे द मटेरियल विच एक्झिबिट्स द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. फाईन. सो what is the effect of temperature on that ferromagnetic substances? What happens to them? What happens to them is when a particular temperature we cross, for example we have the zero temperature here, okay, and the temperature is gradually increasing in that direction. Fine. Then what happens? The ferromagnetic materials start destroying its, actually the ferromagnetic doesn't destroys itself, but the increasing temperature destroys the domain structure of the ferromagnetic substances, and that's why the ferromagnetic properties or the domain structure of the ferromagnetic substance get collapsed. And once that domain structure get collapsed, then what happens? That domain get spread into the separate items or get converted into the separate items, and we know that exists in the paramagnetic substances. बरोबर आहे. येस, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. बरोबर आहे. म्हणजे म्हणायचं काय मला की जर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं मी टेम्परेचर वाढत जात आहे, ठीक आहे, तर काय होणार, ते हळूहळू हळूहळू कशामध्ये कन्वर्ट होत जाणार, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये. असं का बरं होतंय, किंवा जसं जसं टेम्परेचर वाढतंय ना बाळांनो, तसं तसं काय होतंय, त्याचं डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स होत आहे ना. एक्सटर्नल कपलिंग एक्सचेंज कपलिंग सुद्धा ते काय होतं, त्याचं कोलॅप्स होत आहे, संपत आहे, आणि त्याच्यामुळे फेरोमॅग्नेटिक कशामध्ये कन्वर्ट होत आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये कन्वर्ट होत आहे. ठीक आहे. तर याला काय म्हणायचं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर.
If the temperature increases, if the temperature increases after a particular point, after the particular point, okay, ferromagnetic substances, okay, gets converted into what? Paramagnetic substances. फाईन, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ज्या टेम्परेचरवर ते चेंज होते त्याला म्हणूया आपण क्युरी टेम्परेचर, TC. हे बघा, याला काय म्हणूया आपण? क्युरी टेम्परेचर. ठीक आहे. आय होप दॅट इज ऑल डन. मॅग्नेटिक शिल्डिंग, ठीक आहे. मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे काय? आता शिल्ड म्हणजे काय? प्रोटेक्ट करणारी शिल्ड. सिम्पल, नाव सारखीच शिल्ड, बरोबर आहे. आता बघा ते कसं होत आहे. समजा मी एक असं लाईक फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स ठेवतोय का मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्याच्यामध्ये क्राऊडेड होतात किंवा त्याच्यामध्ये जातात. आता हा आपण एक पर्टिक्युलर शेल घेतलाय, ठीक आहे. आता हा शेल आहे, हा एक शेल आहे, ठीक आहे. आता काय होत आहे, मी त्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलंय, तर बघा हे सगळे फील्ड लाईन्स याच्यामध्ये काय होत आहे? क्राऊड होत आहे. काय होतं याच्यामध्ये? क्राऊडेड होत आहे. आणि ते क्राऊडेड झाल्यामुळे मी असं म्हणू शकतो की जे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत किंवा जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत है ना, ते काय करतात? आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड खिचून घेतात, बरोबर आहे. त्याला सपोर्ट करतात, असिस्ट करतात, बरोबर आहे. मग काय होणार आहे? जिथे हे सबस्टन्सेस नाही आहे तिथे काय होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड नसणार आहे. आणि म्हणूनच याला काय म्हणूया आपण? मॅग्नेटिक शिल्डिंग. असे काही डिव्हायसेस असतात ज्यांना एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण यूज नाही करू शकत. त्यांना ठेवण्यासाठी आपण काय करतो? एक असं हॉलो क्रिएट करतो, ज्याच्या अवतीभोवती एक सबस्टन्स असेल, फेरोमॅग्नेटिक किंवा आयरन कोर किंवा काही असं. आणि त्याच्या अंदर जे आहे तुम्हाला काय होणार आहे? त्याच्या अंदर तुम्हाला मिळणार आहे मॅग्नेटिक शिल्ड. म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कुठलीही राहणार नाही आहे, बरोबर. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे. आय थिंक दॅट्स ऑल अबाउट द टुडेज क्लास. ठीक आहे. एक खूपच शॉर्ट आणि खूपच फास्ट असा तुम्हाला मी आजचा हा क्लास दिलेला आहे. आय होप तुम्ही याच्यातून भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळेल कमीत कमी वेळात, है ना. कारण आजची डिमांड आहे की कमीत कमी वेळात तुम्हाला ते सगळं मिळायला पाहिजे, बरोबर. तर आय होप यू आर एन्जॉईंग द जर्नी. फाईन. थँक्यू सो मच.